नमस्कार. करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. बसतोय निवांत आमच्या सुपे गावात आणि आमच्याच घरी. माणसानं कधीतरी स्थिर असलं पाहिजे बरं का. धावपळ तर रोजचीच हो. थोडंसं बसावं, आपल्याच घरात बसावं का. आता लोकांना तर वेळ राहिला नाही आपल्या घरी बसायला. सतत धावपळ, बाहेर लोकांशी इतकी स्पर्धा चाललेली एकमेकांशी पैसे कमवण्यासाठी. पण आपल्याच घरी बसून आपल्याच माणसांशी, आपल्याच मुलाबाळांशी चर्चा करायला या मोबाईलच्या युगात वेळच राहणार नाही लोकांना. पहिलं काय व्हायचं, माणसं पारावरती बसायची, मंदिरात बसायची, चौकात बसायची, इतक्या ज्या गप्पा गोष्टी चालायच्या आणि खऱ्या अर्थानं माणसं इतक्या गप्पांनी आनंदी आणि उल्लसित व्हायची. ते एकमेकांचा जिव्हाळा होता, आत्मीयता होती, आपुलकी होती, आपलेपणा होता आणि आपलेपणातून माणसं जगत होती. आणि किती किती गोड बोलायची माणसं एकमेकांशी. आज शेजारी बोलायला लोकांना वेळ नाही किंवा एकमेकांशी फोनवर सुद्धा बोलणार लोक इतकी बिझी झाली. बघा आता माणसं माणसाला जीव लावेनाशी झालीत. माणसं माणसाबरोबर आपुलकीने बोलेनाशी झालेत. काही दिवसांनी ही माणसं मुकी होतील का काय, असंच मला वाटायला लागते. काय झालंय माहिती का, माणसं माणसाला जीव लावणार तर ह्या प्राणीमात्रांना कधी जीव लावायची. आपल्या घरामध्ये प्राणीमात्र असावेत, त्याच्यामध्ये कुत्रा, मांजर फार इमानी अगदी मालकाशी इमान राखणारी आणि जिव्हाळ्यानं राहणारी जी जात कुत्रा आणि मांजर. आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या घरामध्ये पाहिजेच. ही घराची संपत्तीच म्हणावं लागेल. जशी आपल्या घरामध्ये माणसं महत्त्वाची तशी प्राणीमात्र बी महत्त्वाची आहेत, पाळीव जनावरं महत्त्वाची आहेत. कारण का, मांजरं जर पाहिली बघा आता, ते मांजर तसं फार इमानी आणि आपुलकीनं राहणारं. आणि मांजर म्हणजे सोपं नाही. अहो ती वाघाची मावशी तेवढं हिंस्र बी. एखादी बघा ना शिकार पकडायची म्हणले तर, समजा घरामध्ये साप चाललाय, तो साप ते मांजर पंजा मारून त्याला जखमी करतं, घायाळ करतं. ते मालकापर्यंत येऊ देत नाही. कुत्र्याचं तसंच संकट येऊन देत नाहीत. ज्या घरात मांजर आणि कुत्रा ना, त्या घरात सुबत्ता, आपुलकी, जिव्हाळा, खरंच ते घरच वेगळं पण दिसतं बरं का. आता आमचं बघा, आमचं मांजर आहे ना, काय शानशे आरामात बसले बघा. बघू आपण आता हळूहळू. हे बघा, हा आमचा मावड्या. मला कसं आहे माहिती का, प्राण्यांबरोबर, मुक्या प्राण्यांबरोबर खऱ्या अर्थानं वेळ घालवायला मला आवडतं बरं का. मी त्यांचा आवाज काढतो, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांची एक मनोरंजन करतो. पण कोणते बघा, कावळा असू द्या, कुत्रा असू द्या, मांजर असू द्या किंवा मग वेगवेगळ्या जातीचे पक्षी हे असू द्या, ह्यांचा मला आवाज काढायला आवडतो. हे बघा आता काय आयुष बघा. आता मी इकडं लांब बसलो आहे आणि हे आमचा मावड्या, मांजरच पण आम्ही त्याला मावड्या म्हणतो. बघा काय आयुष्य त्यांची. अहो ही असली आयुष, नाद भरी आयुष्य हो. बघा शानशे खायचं. आता इथं बसलंय ती, त्याची गंमतच करतो बरं का. तसं ते फारच जसं जितकं मायाळू ना तितकं हिंस्र पण बरं का. बघा असं म्हणतात की
तोंडावरून जर त्यांनी हे पाय चाटून जर फिरवले तर कोणीतरी पाहुणा येणार म्हणतात, आपल्या घरी पाहुणे येतात असं लोक म्हणायची. बघा आता ही इतकं स्वच्छ असणारा हा प्राणी. बघा मावड्या, ए मावड्या, आता मुद्दाम झोपणार. मावड्या फक्त शिफ्टी हलवणार. मावड्या ये चल, मावड्याची गंमतच करतो. बघा वा, त्यानं तर काय तोंड फिरवलं तिकडं. मावड्या, काय मजेशीर झोपलाय मावड्या. मावड्या काय रे, हां आवाज पण निघाला बरं का त्याचा. मावड्या काय रे, ये ये, आला का. करूया त्याची गंमत आता. बघा हा आहे जादूचा डबा. या डब्यामध्ये अशी काय वस्तू आहे की जो डबा वाजवला की आमचा मावड्या जे पळत येणार धावपळ जीव घेऊन आणि वर झेप मारायचा प्रयत्न करणार, ते त्यालाच माहिती या डब्यामध्ये काय आहे. तर बघूया डबा वाजून तू येतोय काय. आला आला. बघा गंमत. मावड्या बघा, मी आता डबा वाजवतो डायरेक्ट वर डब्याजवळ. काय म्हणून विचारताय तुम्ही. त्या डब्यात काय माहिती का, हा जादूचा डबा असा आहे. हा डब्यामध्ये बोंबील आहेत, बोंबील, आणि ते बोंबील खाण्यासाठी तू धावपळ करतोय. बघा वा, डब्याजवळच बसून आता तो तिथे डबा आणि हा मावड्या. डबा उचलला की तो धावपळ करतोय. अशा प्रकारचे काहीतरी गमती जमती करायच्या. अरे बापरे, आता मात्र हिंसक रूप धारण करते का काय. डायरेक्ट सरपंच आहे मी, लेट आहे पण थेट आहे. कशाचं लेट आणि थेट बाबा, डायरेक्ट चावतंय. अरे चावू नको. अरे
गेला वाटतं.